पाडव्यासाठी तोरण डिझाईन पाहिजे आपल्याला 5 इंचावरती असं मार्जिन करून घ्यायचं आहे कॅनव्हासवरती. तुम्ही रेक्झिन असेल तर रेक्झिनचा वापर करू शकता आणि पहिले 2 इंचावरती नंतर 2.5 2 2.5 असं करून हे पूर्ण मेजरमेंट करायचे आहे. नंतर बांगडीच्या साह्याने असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लाईन करून अशा पद्धतीने लाईन मारायची खालीपर्यंत. आपण 5 इंचावरती घेतलेली खालची लाईन आणि 2-2 इंचावरती असं डॉट करून घेऊया. डॉट झाल्यानंतर आता आपल्याला फोल्ड करायचा आहे. फर्स्ट आहे तो गोल हा फोल्ड झाला पाहिजे आणि 2 इंचावरती जे मार्जिन केलं आहे तिथपासून आपल्याला थोडीशी डिझाईन बनवायची आहे. ती कशी दाखवते. 2 इंचमध्ये गोलमध्ये 2 इंचाचं मार्जिन आहे आणि हाफ करून घ्यायचं आहे. 1 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे बरोबर आणि अशा पद्धतीने गोल केला आहे आणि नंतर पानाचा शेप दिला आहे हे आणि थोडासा गोल आणखी एक केला समोर आणि हे कट करून घेऊया. हे 2 मी मेजरमेंटसाठी एक्स्ट्राचे बनवले आहे. आता हे पुढे दाखवते मी तुम्हाला कसं तोरणचं बनवायचं ते. वरती फूल येणार आहे, खाली पान येणार आहे आणि मध्ये डिझाईन येणार आहे. ती खूप सुंदर आहे आणि सुरेख डिझाईन येणार आहे. नवीन टेक्निक आहे, नवीन पद्धतीने मी दाखवले आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशन पण उद्या दाखवणार आहे. हे हे रेडी झालं आहे आता आपलं. हे झालं आहे 7.25 इंच आणि इथे 4.25 इंच रुंदी आलेली आहे. आता आपण थोडासा गोल करून घेऊया दोन्ही साईडनी. हे अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे. कॅनव्हास पट्टी घेतलेली आहे मी, जेवढी दरवाजाला लागते तेवढी 35 इंचची आहे. तुम्ही तुमच्या दरवाजाच्या अकॉर्डिंग घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मी ते जे आपण पॅच बनवला आहे तो कॅनव्हासवरती कार्बन पेपर ठेवला आणि त्यावरती पॅच ठेवून असं पूर्ण घोटून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि प्रत्येक डिझाईन ही सेम आली पाहिजे. एकदा करून दाखवते आणि पुढे मग त्याच पद्धतीने पूर्ण करायचं आहे आणि अंतर बी दोन्हीमध्ये सेम आलं पाहिजे. आता आपण एक गडद करून घेऊया व्यवस्थित. तोरणचे व्हिडिओ भरपूर सारे अपलोड केलेले आहे चॅनलवरती, नक्की जाऊन पहा. वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि युनिक डिझाईन आहेत, सेम डिझाईन नाहीत, नक्की पहा. आणि डिझाईन रांगोळी मॅट पण भरपूर सारे आहेत. हे अशा पद्धतीने गोल करून घेतला मी, बरोबर आखून घेतला. आता पुढे पण तसंच पद्धतीने करायचं आहे. अर्धा इंचीचं दोन्हीमध्ये मार्जिन ठेवायचं आहे. हे पाऊंटून घेतले आणि पूर्ण आखून घेऊन ही आपली डिझाईन आता तयार झाली. आणखी थोडीशी आपल्याला डिझाईन वाढवायची आहे वरच्या साईडला, ते शेवटी मी तुम्हाला दाखवते. हे वरती दाखवली ते डिझाईन वाढवलेली आहे. उद्या कलर कॉम्बिनेशन बघूया.